झूला झूल रही श्याम सुंदर के संग। राधा झूला झूल रही श्याम सुंदर के संग। मग असं काहीतरी काही लक्षात आलं. मी म्हटलं काहीतरी गिळल्यासारखं असं आमच्या कसं लक्षात आलं ते नाही. छायाच बोलली की काय म्हणे ताई ह्याने काहीतरी गिळलं. मग त्याला मीठ खाऊ घातलं, वॉमिटिंग करायला लावली, तेव्हा ते निघालं. बापरे का उद्योग होतं ना त्याने. ते कागद गोळ्यांचं इतका बटन गिळून घेतलं होतं. बटन गिळलं मग रात्रीचं तिथे यावं लागलं होतं ना. कोणता दवाखाना आहे तो तिथे. मग तिथे डॉक्टरांनी काढलं. माने डॉक्टरांना दाखवलं. ते म्हणे तिकडे घेऊन जा तुम्ही. कोणता दवाखाना आहे तो तिकडे सेक्टर 20 का 12 कुठेतरी आहे बाई. मला ते इतकं टेन्शन झालं होतं हे निघायचं कसं आता. मग त्याला मला एवढं माहिती होतं की मीठ खाल्लं किंवा वॉमिट होते ते बरं निघालं. एवढं असं होतं. तेव्हा नाकात घातलं होतं त्याने. नाही नाकात बटन होतं. बटन घातलं. बटन नाकात घातलं. राजने एक वेळा चिंचोका घालून घेतलं होतं. मग वर झालं कुठला नाही ते माझ्या लक्षात आलं. तोच मला सांगायला आला. कामवालीची मुलगी आली ना त्याच्यावर खेळत बसला आणि नाकात टाकून दिलं. मग म्हणतो मम्मी मी टाकली असं काहीतरी बोल. मी म्हटलं हा काय बोलते. माझ्या मम्मीकडे होती ना बाळणपणाला यशच्या वेळेस. मग बहिणीला म्हटलं हर्षा हा काहीतरी बोलतोय बी टाकली. नाक सरळ आहे त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास नव्हता. तुझ्यासारखं सरळ नाक. म्हटलं ह्याला काही श्वास दिलं आणि एक तर उघडच होतं. करू शकतो ना. बॅटरी लावून पाहिलं. म्हटलं ह्याने तर चिंच खेळत होतं.